नाही. बसून घ्या. ठीक आहे, आपण नवीन आहात, जरा आपल्या गटनेत्यांना सांगा जरा. चला. नाही चालू काय करणार, त्यांनी विश्लेषण सांगितलं नाही अजिबात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सभागृहामध्ये 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 64 जे मंजुरी करता आलंय त्याच्यावर मी माझे विचार थोडक्यात मांडण्याकरता उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर मंत्री महोदयांनी फक्त 2च मुद्दे सांगितले. या बिलामध्ये अनेक खंड आहेत, अनेक खंड आहेत आणि हे खंड इतके आहेत, मला असं वाटतंय की अशा पद्धतीच्या विधेयकाला आपण ताबडतोब मंजुरी देणं म्हणजे पर्यायानं कळत नकळतपणे जर एखादी भविष्यामध्ये चूक घडणार असेल तर त्या चुकीचे सुद्धा आम्ही समर्थन केल्यासारखं आणि ती चूक करण्याकरता आम्ही सुद्धा तुमच्यामध्ये भागीदारी असल्यासारखं कदाचित उद्या आमच्यावर आक्षेप येऊ शकतात. पण आपण असं सांगितलं की हे विधेयक इथं मंजूर करून विधान परिषदेमध्ये आम्हाला लगेच मंजूर करून घ्यायचं आहे, अशा प्रकारचं सांगितलं. आपण सभागृहाला विनंती केली, माननीय अध्यक्ष महोदयांनी सुद्धा असं म्हणाले जर एवढं होत असेल तर मी मांडतो नाही तर मांडत नाही. ठीक आहे, एकमेकाचा परस्पर आदर हा करावा लागतो. पण मंत्री महोदय, आपण इथं उल्लेख करताना असा केलात की कोर्टानं आदेश दिलाय. कोर्टानं आदेश दिल्यामुळं प्रशासकाच्या ऐवजी आपण कमिटी तयार करताय का, असाच त्याचा अर्थ आहे ना? कारण याच्यामध्ये इतकं स्पष्ट आणि इतक्या झटकन ओळखणं कठीण आहे आणि म्हणून प्रशासकाच्या ऐवजी त्या ठिकाणी सदस्यांची कमिटी तयार करणं, अशा पद्धतीचं मला वाटतं हे विधेयक तुम्ही आणलेलं आहात. आणि म्हणून हे कोर्टानं तुम्हाला काय आजच सांगितलं नसेल, कोर्टानं सांगितलेला बरेच दिवस झाले असतील, पण अधिवेशन संपायच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या तासापर्यंत तुम्हाला खरोखर या मंदिराची एवढी काळजी होती तर शेवटच्या दिवसापर्यंत का थांबलात? का त्याच्या अगोदर तुम्ही आणलत नाही? का हे बिल कमीत कमी इंट्रोड्यूस केलंच नाही? तुम्ही किमान हे बिल किमान तरी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करायला पाहिजे होतं. कन्सिडरेशन करणं न करणं हा नंतरचा भाग आहे, पण तुम्ही ते केलेलं नाही. आज आपण गडबडीत आणताय आणि एवढं मोठं विधेयक आहे, त्यामुळं काही ना काहीतरी तुम्ही ह्याच्यामध्ये लपवत असावेत आणि घाई गडबडीमध्ये हे विधेयक तुम्ही मंजूर करून घेत असावेत, असा संशय यायला जागा आहे. कारण या मंदिराचं नाव रामटेक, जिल्हा नागपूर येथे स्थित असलेले भोसला देवस्थान रामटेक या नावाने ओळखले जाणारे मंदिर, ही उक्त देवस्थान हे राम यांचे एक प्राचीन व ऐतिहासिक मंदिर असून त्याला मोठे धार्मिक महत्व आहे. दरवर्षी राज्यातून राज्याबाहेर लाखो भक्तगण देवस्थानाला येत असतात. रामनवमी व कार्तिक पौर्णिमेच्या उत्सव प्रसंगी मोठ्या संख्येने भक्तगण देवस्थानमध्ये येत असतात. या ठिकाणी या देवस्थानचं महत्व आम्ही मान्य करतो, याच्याबद्दलची श्रद्धा आमच्या मनामध्ये कायमच आहे, त्याबद्दल काही वाद नाही. आपण अयोध्येमध्ये एक राम मंदिर उभं केलं 1990च्या दशकामध्ये. या ठिकाणी पोलिसांच्या लाट्या काट्या खाणं, पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला धरून नेणं, या सगळ्यामध्ये आम्ही होतो. त्यामुळे रामाबद्दल फक्त तुम्ही बोलून तुम्हाला श्रद्धा आहे, रामावर बोलून तुमचा विश्वास आहे, रामाबद्दल तुमचा बोलून फक्त आदर आहे, पण आमचा कृतीतून रामभक्ती आहे, कृतीतून आदर आहे. त्यामुळं आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण आपण याच्यामध्ये कमिटीमध्ये कोणाकोणाला घेणार आहात याचा कुठेही मला काही उल्लेख दिसत नाही. कमिटीमध्ये सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की साधारणपणे कमिटी कोणकोणत्या सदस्यांची केली जाते याचा उल्लेख सर्वसाधारणपणे या ठिकाणी असतो आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष कोण असेल, उपाध्यक्ष कोण असेल, ट्रेझरर कोण असेल, अशी 2-3 महत्वाची जी पदं आहेत त्या पदांचा उल्लेख सर्वसाधारणपणे असतो. आणि बाकीचे सदस्य आम्ही कसे घेणार, ते गव्हर्नमेंट घेणार, नॉन गव्हर्नमेंट घेणार, अशा पद्धतीचा सर्वसाधारणपणे ड्राफ्ट असण्याची पद्धत माझ्या माहितीप्रमाणे आहे अध्यक्ष महोदय, असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये आपण कोण घेणार हे काही सांगितलेलं नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये कोण घेणार ते सर्वसाधारणपणे सांगा. घ्याल ते प्रामाणिक घ्या, अतिशय विश्वासू घ्या, देवावर श्रद्धा असल्याबद्दल घ्या. चंपतराय घेऊ नका, गोविंदराव घेऊ नका, अनिल मिश्रा घेऊ नका, अशा प्रकारचे लोक घेऊ नका की आता अयोध्येमध्ये आपण बघितलं की रामलल्लाला लुटायचं काम केलं. ज्या रामानं आपल्याला सत्तेवर आणलं त्या रामाला लुटण्यामध्ये सुद्धा आपण मागं पुढे बघितलं नाही. हे फार मोठं गुभांड आता बाहेर आलंय आणि फार मोठे प्रकरण गाजणार आहे. आता कुठं ती सुरुवात झाली आहे आणि म्हणून याला पाठिंबा देत असताना मनामध्ये शंका ठेवून, पुढे जास्त न वेळ काढता मनामध्ये शंका ठेवून तिकडचं अयोध्येतलं इथं
आणखीन थोडे दिवसांनी प्रकरण या ठिकाणी उपस्थित करणारे किंवा तशा प्रकारचं प्रकरण घडवणारे लोकांना घेऊ नका. वरून राम आणि आतमधून पोटामध्ये काळा राम असं काही असता कामा नये आणि म्हणून तशा प्रकारचे घ्या एवढंच फक्त आम्ही सांगतो. पण त्याच्यापेक्षा थोडं विस्तारनं तुम्ही सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आणि कमिटीवर कोण घेणार वगैरे थांबा ह्यांना बोलायचं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी आपला सन्मान राखून या ठिकाणी थांबतो. सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 64